टकलू दादा, जेवण तर जाऊ दे पण कमीत कमी चहा तरी पाच राव. 5 जण बघतात काय आणा राव, काम करून पस्तावा आलाय तुमच्याकडे. एका पगार टाइम भेटत नाही आम्हाला. तुमचे काम होय ना त्याचं आम्हाला काय चूक आहे हो? अरे इथं माझ्या खिशात 20 खायला पैसे नाही. यायला तुम्हाला चहा नाश्ता कुठून चालू? तुमच्या नादात आम्हाला गोट्या खेळायची वेळ आली माहिती का? त्यापेक्षा ते जग्गू दादाच्या गँग मध्ये गेलं तिथे थोडीफार चहा पाणी तरी भेटेल आम्हाला. ए, मागच्या वेळेस बघितलं का जग्गू दादा फिरायला घेऊन गेले होते त्यांच्या पोरांना. आणि मग तुम्ही नेला का आम्हाला? साधा वाड्या पार्क माहित नाही आम्हाला. जग्गू दादा तो दिसतो बुट्टा, त्याचे कामही तेवढे छोटे येतात. आपण वट अहो, तुम्ही काय मोठे काम केले? अहो आपल्याकडे काम आलं तर ते डोक्यावर घसरून पडतात तुमचे. काय काम करतो आपण? हो ते खानदानी आहे. त्याच्यावर बोलायचं नाही. मग तुम्हाला काम पाहिजे काम होत रहा नहीं जाता. म्हणजे पैशाची. आपण तिला लुटण्यासारखं काय? जग्गूचाच फोन आला काय? नाही नाही, चल, तुमच्या बायकोचा फोन आहे, बोला. कट करतो. बरं लाव जग्गूला फोन. ते काय महत्वाचा फोन नाही. चांगलाच दम आहे राव यांच्यात. बायकोचा फोन कट करतात. आम्हाला इथं भेटायला आणि यांना इथं भेटले तर कदर करतात. मी शिकलो पाहिजे. जग्गूला फोन. हॅलो, काय म्हणतात आता ते आपल्या जागेच्या कब्जाचं काय झालं त्या पलीकडचे? करू ना आपण ते, करणार आपण ते. तो एक पच्चरला येऊन तिथं गप्पा मारतोय. कोण? एक बारीक आहे म्हणून. हा? हो, त्याच्याकडे बघा जरा. एक खबर आलती माझ्याकडं. आलती का? हा, तो म्हणतोय की मला ताबा मारायचा त्या मशनीवर. अजिबात नाही, ताबा बिबा नाही. त्याला म्हणा नीट हिसाबात राहा. तुम्ही सांगा हा. तुम्हीच बोला भाऊ त्याच्या समोर. नाही, नाही, आतून नाही, तरी नाही. काय बोलणार? त्याला सांगा माझ्याकडे घेऊन ये त्याला. उद्या बघू त्याकडे. बघू आपण त्याचा समाचार घेऊ आपण चांगला. बर का रे? हा. बायकोचा फोन आला ना. अरे भाड खाऊ, बायकोचा बैल झाला काय तू? कामावर लक्ष दे जरा. येड. बायकोला घाबरतोय. हा? अवघड झालं होय आता. कामावर लक्ष नाही, काय नाही. बायकोचा फोन आला का डचकतोय नुसता. होय दादा, असे पोर संघ राहिलं कसं व्हायचं आपलं? कामच नाही व्हायचे आपले. बारीक येऊन जाते ना आपल्याकडे. अरे आमच्या संग जर राहायचं असेल ना तुला, मर्दावानी वाग जरा. बायकोचं नको ऐकू. बायकोला आहे ना धाकात ठेव, समजलं ना? हा. अवघड झालंय भाऊ. जग्गू दादा, हा? फोन आलाय. फोन तुम्हाला फोन. फोन आलाय? कोणाचा आला भाऊ आता? अरे हा. हॅलो. हॅलो. ओ जग्गू दादा, कुठे आहेत तुम्ही? अहो तुमच्या आड्यांवरती आता पाहुणे येऊन बसायला लागले. पाहुणे येऊन बसला कोण आहे? माझ्या टेबलो. आता आम्ही बसल्यावर तुम्हाला लय जळजळ होते कुडून कुडून. तुम्ही येऊन जरा बघा कसं होतंय. चायला मी बघतोच कोण बसले. चला रे चला. काय आलं काय?
इथं कस काय बसली? अरे अरे काय चांगलं सारखे भांडताय तुम्ही. एखाद्या मुलीला बघून हे वागणूक आहे तुमची. स्वतःला मर्द म्हणतात तुम्ही. ही असली भांडण करतात असे जाणवरांसारखे. आम्ही स्त्री जातींना कुठे बसू शकत नाही आम्ही. ही लहान लहान पासून मोठ्या मुलींवर तुम्ही बलात्कार करतात, त्यांना छेडतात. अरे लाज वाटायला पाहिजे. एखादी तुमची बहीण असू शकते, एखादी तुमची आई असू शकते. मला लाज वाटत नाही का? अरे लाज वाटते मला तुमच्या एखाद्याला भाऊ सांगायला, एखाद्याला काका सांगायला. अरे काय एकट्या मुलीला बघून तुम्ही असं सांगणाऱ्यासारखे वागतात. तुम्हाला असंच म्हणायचं असलं ना, जा जंगलामध्ये जाऊन बसा. इकडे यायची काही गरज नाही तुम्हाला. अरे लाज वाटायला पाहिजे. माणसं म्हणतात तो स्वतःला. तुमच्यामुळे आमच्या स्त्री जातींना आम्ही बाहेर जाऊ शकत नाही. रात्र झाली ना 7 वाजता आम्हाला भीती वाटते की आम्हाला घरी जायचंय. ते भीतीने आम्ही बघू शकत नाही. आणि तुम्ही माझ्या बाबांच्या वयाचे, तुम्हाला लाज वाटत नाही? अरे तुमच्यासारखे माणूस असे करायला लागले तर. अरे माझा हात धरताना तुम्हाला थोडीफार लाज नाही वाटली? तुमच्याकडे आई बहीण नाही का? तुम्हाला जन्म देणारी आई होती, तुम्हाला भाकरी खाऊ घालणारी आई होती. तुम्हाला लाज नाही वाटली? आणि तुम्ही मला हात धरून तिकडे नचून आणले ना तुम्ही. मी सांगितलं तुमचा हात काय हे करतात. हात धरून नास फेकलं जातं. हे अपमान केलं पाहिजे. आणि तुम्ही माझ्या भावासारखे आहे. तुम्हाला लाज नाही वाटली माझा हात धरताना? अरे तुम्ही मला वाचवायला पाहिजे होतं. ते सर्व मिळून माझा हात धरत होते. त्या टायमाला तुम्ही बघत होते, असे भांडत होते का? आई चुकी झाली आमचं, परत अशी चूक कधी होणार नाही. अरे नाही, आता परत असं कधी वागणार नाही. अरे